मध्ये आपलं स्वागत आहे। कालच्या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आरसीबी मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी शानदार विजय मिळवला। विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या बळावर आरसीबीने धावांचा डोंगर उभा केला। मुंबई इंडियन्सने या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांना नियमित अंतराने विकेट्स गमवाव्या लागल्या, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढत गेला। तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजयाच्या अगदी जवळ आणले होते। मात्र महत्त्वाच्या क्षणी या दोघांनीही आपल्या विकेट्स गमावल्या आणि मुंबईच्या हातून निसटता विजय गेला। विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी केलेल्या शानदार अर्धशतकांमुळे आरसीबीने 221 धावांचे मोठे आव्हान मुंबईसमोर ठेवले होते, पण मुंबई इंडियन्सला हे आव्हान पेलणे शक्य झाले नाही आणि आरसीबीने 12 धावांनी बाजी मारली। या विजयासह आरसीबी आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे। 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली, पण तो केवळ 17 धावांवर बाद झाला। त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांनी काही काळ भागीदारी केली, पण जॅक्स 22 धावांवर बाद झाला। सूर्याने 28 धावा केल्या आणि तोही माघारी परतला। यानंतर मैदानात हार्दिक पंड्याच्या वादळाची झलक दिसली। त्याने तुफानी फटकेबाजी करत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या। तिलक वर्माने यावेळी 29 चेंडूत 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर हार्दिकने अवघ्या 15 चेंडूत 42 धावांची खेळी साकारली, पण तरीही मुंबईला विजय मिळवता आला नाही। या सामन्यात विराट कोहलीने मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः नाचवले। त्याने सुरुवातीपासूनच त्यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला। जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच षटकात षटकार मारून विराटने आपले इरादे स्पष्ट केले होते। त्यानंतर त्याने धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले। विराट चांगल्या लयीत दिसत असल्याने तो शतकही झळकावेल असे वाटत होते, पण त्याच क्षणी हार्दिक पंड्याने नमन धीर करवी त्याचा झेल घेतला आणि विराटचे शतक हुकले। विराटने 42 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली। विराट बाद झाल्यानंतरही रजत पाटीदारने मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले। विराट नंतर रजत पाटीदारने आक्रमक फलंदाजी करत झटपट अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला। रजतने 32 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 64 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली। अखेरीस आरसीबीचा यष्टीरक्षक जितेश शर्माने 19 चेंडूत 40 धावांची खेळी करत संघाला 221 धावांपर्यंत पोहोचवले। मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्या आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, पण या दोघांनी मिळून 100हून अधिक धावा लुटवल्या। नवीन आणि रोमांचक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या स्पोर्ट्स हीरोज चॅनलला नक्की भेट द्या। व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।